तर अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासावर शंका घेणाऱ्या रोहित पवारांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावलाय। अशातच अजित पवारांचे धाकटे पुत्र जय यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना निष्पक्ष चौकशीच्या मागणीचा सूर आळवलाय। या पोस्टची व्याप्ती फक्त वडील गमावलेल्या मुलाच्या भावनेपुरती मर्यादित आहे का? जय पवार यांच्या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? रोहित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जो पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतलाय तोच पवित्रा जय पवारांच्या बाबतीतही घेतला जातोय की इथे वेगळी भूमिका घेतली जाते? या प्रश्नांचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत। महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। VSRला तात्काळ उड्डाणे चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानाच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे। मिस यू डॅड। विमान अपघातात निधन झालेल्या अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्रामचा आधार घेतला। अजित पवारांचा मृत्यू विमान अपघातामुळे झाला नसून त्यांचा घात झालाय असा दावा करताना रोहित पवारांनी आजवर तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले। अशातच पारदर्शक, सखोल आणि निष्पक्ष चौकशी असे शब्द वापरून जय पवारांनी इन्स्टा स्टोरी शेअर केली। आणि मग रोहित आणि जय या दोन्ही पवार बंधूंच्या मागण्यांची एकत्रित चर्चा सुरू झाली आणि चर्चेबरोबरच सुरू झाला राजकीय प्रतिक्रियांचा ओघ। रोहित मध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता, मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या। आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी केलेला आहे। बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे। काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली की CBI चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी। रोहित पवारांच्या आरोपांवरती प्रतिक्रिया देताना छगन भुजबळांचा सूर वेगळा होता आणि जय पवारांच्या पोस्टवरती व्यक्त होताना वेगळा। शंका कुणीही कितीही शंका निर्माण करू शकतो। माझं म्हणणं तर एवढंच आहे, ज्यांच्या काही शंका असतील ते पुरावे असतील तर आता त्याच्यामध्ये जे आहेत वेगवेगळ्या त्या संस्था काम करत आहेत, तपास यंत्रणा काम करत आहेत, DGCA काम करत आहेत, पोलीस काम करत आहेत। त्यांच्याकडे जी जी काही माहिती असेल ती त्यांनी त्या तपास यंत्रणांना दिली पाहिजे। ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं। ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी ह्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं। तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण। शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी देखील उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीला समर्थन दर्शवलंय। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे। अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। मुख्यमंत्री या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करणार आहेत। मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत काही बाबी समोर आणल्यामुळेच राष्ट्रवादीला नाईलाजास्तव CBI चौकशीची मागणी करावी लागली असा तर्क ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लावलाय। रोहित पवारांनी आमदार आता जे काही केलंय ना, 2 पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलंय ते इतकं भयानक आहे आणि हा संशय सगळ्यांना होता, फक्त बोलत नव्हते। सत्तेच्या राजकारणात दुर्दैवानं जे घडलंय त्यांच्या पक्षाचं असो कोणाचं असो ते फार चांगलं नाहीये। एक बटकरी सोडून कोणी बोलत नाही। काल नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांकडे घेऊन CBIची चौकशी माहिती, इतका उशीर का?
आता प्रश्न हा आहे की रोहित पवारांकडून केले जाणारे आरोप आणि जय पवार यांनी पोस्टमधून व्यक्त केलेल्या भावना यांचा सूर एकच आहे की वेगवेगळा. अजित पवारांचा कशा प्रकारे घात करण्यात आला याबाबत रोहित पवार आपल्या पत्रकार परिषदांमध्ये वेगवेगळ्या थिअरीज मांडतायत. तर जय पवार यांनी VSR कंपनीकडून विमान देखभालीत गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. पण अजित पवारांचा घात झाला असावा अशी थेट शंका जय पवारांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केलेली नाही. अर्थात जे काही घडलं ते सत्य महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे ही मागणी रोहित पवार आणि जय पवार या दोन्ही भावंडांनी केली आहे. दुसरीकडे अजित पवारांचा मृत्यू हा निव्वळ अपघात आहे अशी प्रतिक्रिया दुर्घटनेच्याच दिवशी शरद पवारांनी माध्यमांना दिली होती. त्यामुळे विमान दुर्घटनेबाबत पवार कुटुंबातील सदस्यांची वेगवेगळी मतं ऐकायला मिळत आहेत. आता या मतांकडे फक्त वैयक्तिक मतं म्हणून पाहायचं की आणखी काही यावर राजकीय पंडितांचा नक्कीच खल सुरू असणार. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.